हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळेजण. तुमचं सगळ्यांचे पहिले तर मनापासून आभार. मला एवढा सगळेजण जीव लावतात ना, मला ना स्वप्नातही कधी विचार आला नव्हता की मला एवढे सगळेजण जीव लावणार आहेत. कारण घरचे सुद्धा एवढं कुणी जीव लावणार नाही तेवढे सगळे तुम्ही मला जीव लावतात. बऱ्याच जणांचे एवढे प्रश्न होते, ताई तुला काय झालंय, तुझी तब्येत बरी आहे का, स्वतःची काळजी घे, व्यवस्थित गोळ्या खा वगैरे. त्यासाठी मनापासून आभार. आता माझी तब्येत तेवढी बरी आहे. म्हणजे थोडा त्रास काय होतोय माहिती आहे का, वॉमिटिंग केल्यामुळे गळ्याचा हा भाग दुखतोय आणि बोलायला थोडा त्रास होतोय. बाकी मी तशी बरी आहे. दुपारी थोडा ताप आलेला होता पण मेडिसिन्स घेतल्यानंतर बरं वाटायला लागलं. आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं दाखवायचं म्हणजे आत्ताचा जो निसर्ग कसा झालाय ते दाखवायचं होतं. म्हणजे आता जवळपास 9:30च्या आसपास टाइम झालेला आहे. म्हणजे आत्ताचं वातावरण तुम्ही बघू शकता. हे बघा, पावसाचं वातावरण आहे. म्हणजे थोडा पाऊस पण सुरू होता मगाशी. सगळा अंधार पडला, काही दिसतंय का नाही काय माहिती नाही, बट आहे. हे बघा, असं वातावरण झालेलं आहे. मंडळी, काही असू द्या बरं का, जर कोणी आपल्याला कोणी जीव लावत असेल ना, तेव्हा इतकं छान वाटतं. आता बोलायची थोडी कमी ताकद आहे, कारण जास्त बोलायला गेलं का इथे दुखायला लागतं. मी म्हणजे कालपासून खूप कमी बोलते. आणि मला असं वाटतं की नजर इज रिअल. मी खूप वेळा व्हिडिओमध्ये बोलली की माझं तोंड आहे मी बोलणार, माझं तोंड आहे मी बोलणार. पण अक्षरशः आज माझं असं झालं की नको पल्लवी, नाही नाही बोलू शकत. चक्क बोलायला लागल्यानंतर हे तर दुखतंच आहे, पण इथे सुद्धा दुखायला लागलंय. असो, आता जेवण बाकी आहे माझं. जेवणामध्ये मी काहीही करणार नाही, कारण माझ्यामध्ये तेवढी ताकदच नाही आहे. मी मगाशी चहा बिस्किट खाल्ले, पण आता मी जी दुपारी खिचडी होती, दुपारची खिचडी आहे तीच गरम करून खाणार आहे. आणि बस, माझ्यात ताकदच नाही आता अजून काही बनवायची. इथे आपली खिचडी आहे बघा, ही दिसते का, ही खिचडीच गरम करणार आहे आणि तेवढंच जेवणार आहे. कारण ती भूकही नाही आहे, चहा बिस्किट आत्ताच खाल्लेले आहेत. म्हणून म्हटलं आधी खिचडी गरम करते आणि खाते. त्यानंतर आपला चेहरा वगैरे वॉश करून झालाय. शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलंच असेल. आता आधी चेहरा वगैरे वॉश केलाय. मला वाटत होतं की मी पहिले चेहऱ्याची काळजी कशी घेते ते व्हिडिओमध्ये दाखवून देऊ, पण त्याआधी वाटलं की 9:30 होत आलेत, गोळ्या पण खायच्यात. आधी आपण जेवणच करून घेऊया, त्यानंतर आपली बाकीची तयारी किती वाजेपर्यंत केली तर चालते. आता मला असं झालंय ना, बोलायला लागलं की थकवा जाणवतोय. आपलं स्टँड तिकडे आहे, ते स्टँड पहिले हे करून घेते. मम्मीचा कॉल येतो, 1 मिनिट. मम्मीचा कॉल येतो, 1 मिनिट. हॅलो हॅलो, बोल ना. व्हिडिओ चालू आहे का? व्हिडिओ व्हिडिओ काढत होते. जेवणे झाले का? जेवणे झाले? बरं बरं. पप्पा काऊन? काय खाल्लं होतं ते? जेवायचं तरी जरसक मग. बर बर. आता मी खिचडीच गरम करत होते, जेवण करते म्हणलं आधी. मग तुम्हाला फोन लावणारच होते, पण तेवढं तुमचाच आला तिकून. कोणाला? काय चावलं? दवाखान्यात जाऊन यावं. हा, आज जा दवाखान्यात मग. काय झालं? मला आवाजच येईना. हा, चला. भरपूर वेळ मम्मीला गप्पा मारल्या. आता आपलं जेवण बनवून गरम करून घेते आणि जेवते पटपट. आणि भांडे पण घासायचे, पण आता मी घासणार नाही, सकाळी घासेल. ते दुखतंय खूप. थंड खाल्ली असती खिचडी, पण खायची इच्छाच नव्हती. थोडी गरम करून खाते म्हटलं. केली गरम खिचडी.
पण कशाला बाहेर झोपायचंच नाही मी म्हणते ना, उगा हातान वाढवे. हळद घेत ना तुझ्या आता. त्या नक्की आठवतंय का चावलंय काही? मम्मीन त्यांच्याशी बोलता बोलता जेवण तर झालं, पण आता अंथरूण घालायचं. त्याआधी झटकून वगैरे घेते, कारण आता मैत्रिणी यायचा टाइम झालेला आहे. चेहऱ्याची केअर सुद्धा करायची बाकी, टिकली पडून गेली ती. पण विदाऊट टिकली मला करमत नाही ना, सो मी आता परत एकदा टिकली हे करते. अरे एक मिनिट, आपली तिथं लावलेली असेल ना किचनमध्ये, तर टिकली वगैरे लावते आणि आपली परत तयारी सुरू करते. लागली आहे. आता पहिले अंथरूण वगैरे झटकून घेते. मस्त अंथरूण झटकून झालं की मग झाडून वगैरे काढता येईल. चला अंथरूण झटकते पहिले, इथे लावून घेते कॅमेरा पहिले. कालपासून बरं वाटत नव्हतं, तेव्हापासून इथं असंच आहे, सामान सगळं पडलेलं. म्हटलं आज आवरेल उद्या आवरेल, आवरायचं काही झालंच नाही. बरं वाटत नसलं तर असं अंथरुणाचा राडा होऊन जातो. अंथरूण टाकून घेते, कारण अंथरूण टाकल्याशिवाय मला तर बरं वाटणार नाही. झोपायचं लगेच, कारण थकल्यासारखं झालंय मला. बरं वाटत नसलं का दमायला खूप होतं. म्हणजे माझे हातपाय आता एवढे दुखताय ना, कॅमेरा चालू आहे का नाही काय माहिती, ते पण बघितलं नाही मी. मंडळी, पण आज वेगळंच वाटत असेल ना, कारण ब्लॉग मध्ये माझी खूप बडबड कमी आहे. कारण मी एवढी बडबड करते ना, ब्लॉग मध्ये माझी खूप बडबड कमी असेल. रोज बडबड करणारी पोरगी आज खूप कमी बोलतेय, बरं नाहीये म्हणून. हे खालच्या साईडला दुमडून घेते, त्यानंतर अंथरूण तिकडे सरकवते, कारण 5 पडत होते. 5 जणींना अंथरूण पुरलं पाहिजे ना. हे वरतून टाकून घेते, कारण गोधडी थंड पडते पावसा पाण्याची. हे झालं आपलं अंथरूण रेडी. हे ना रात्री कधी थंडी जर वाजली ना, हे माझ्या लहानपणाचं आहे बरं का, खूप लहान होते मी तेव्हा. हे तेव्हाच आहे, खूप जास्त थंडी वाजली तरच घेते, नाहीतर नाही घेत. बरं आता ऐका, थकली आहे, मग त्याआधी लवकरात लवकर चेहऱ्याची केअर करून घेते, कारण आता मग खूप कसतरी व्हायला लागलंय. परत असं नाही का घाबरल्यासारखं व्हायला लागलं. त्याआधी मी पटकन तोंडाची केअर करून घेते, त्यानंतर झोपायला मोकळी. चेहऱ्याला क्रीम कुठले वगैरे यूज करते हे सगळं बघितलं होतं, पण आता राहिलंय बऱ्यापैकी. तुम्ही मला विचारलं होतं की मी सिरम कुठलं यूज करते. हे मिनिमॅलिस्टचं सिरम आहे जे मी यूज करते. आणि आता मी तुम्हाला ते कसं यूज करायचं ते शॉर्ट व्हिडिओमध्ये तर दाखवलेलंच आहे, पण आता मी तुम्हाला दाखवते लॉंग व्हिडिओमध्ये. बऱ्याच जणांनी विचारलं होतं ताई एवढी स्किन ग्लोई वगैरे कशी दिसते. आहे अजून माझ्या चेहऱ्यावर थोडेफार डाग वगैरे आहेत. त्यानंतर मला ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स याच्यामुळे कवर झाले बऱ्यापैकी. रिड्यूस ऑइल पण, माझी ऑइली स्किन आहे. तर चला हे कसं लावायचं ते सांगते. आणि मला काय माहिती खूप घाम येतोय आणि असं घाबरल्यासारखं होतंय. थोडं पण काम केलं ना मला असं थकवा जाणवतोय आता. बरं चला पटपट करून घेते. चेहऱ्याची काळजी तर घ्यावंच लागेल, कारण काहीही झालं, रील्स बनवायचे आहेत आपल्याला, ब्लॉग्स बनवायचे आहेत, तर आपल्या चेहऱ्याची काळजी घेतलीच गेली पाहिजे. आता ते कसं अप्लाय करायचं ते सांगते. आरसा घेतला. हे सिरमचे याला सीएमच्या ड्रॉप पॅटर्नमध्ये येतं, ज्यात तुम्ही 2-3 ड्रॉप्स घेऊ शकतात. फक्त जास्त घ्यायची गरज नाही आहे. हे बघा असे ड्रॉप्स घ्यायचे. त्यानंतर ते चेहऱ्यावर हळूवार जिथे जिथे तुम्हाला
असं वाटतं की तिचे मसाज करायचे, जेंटली मसाज करायचे, जास्त काही हे करायचं नाही. हे बघा नॉर्मल अशी ड्रॉप्स टाकलेले असतात तेव्हा नॉर्मली पटपट हे करायचं, कारण ते ड्रॉप्स खाली येतात. जेंटली मसाज करायची. हे बघा आता माझी ऑइली स्किन आहे खूप जास्त, म्हणून मी पूर्ण चेहऱ्याला अप्लाय करते. तुम्हाला जिथे जास्त त्रास जाणवत असेल त्याच ठिकाणी तुम्ही जास्त हे करू शकता. कुठला एरिया तुम्हाला जास्त कव्हर करायचा आहे त्यानुसार तुम्ही कव्हर करत जा. पण आता ऑलरेडी माझ्या भरपूर चेहऱ्यावर, पूर्ण चेहऱ्यावर होते, आता जरा कमी झालेले आहेत. त्यामुळे मी जास्त तर प्रेफर करते की पूर्ण चेहऱ्याला व्यवस्थितपणे सिरम लागलं गेलं पाहिजे. जर मी कदाचित जर मला कधी असं वाटलं की माझा जुना फोटो मी शेअर करू, त्या दिवशी मी नक्की दाखवेल. पण आता तर सध्या तरी इच्छा नाही आहे, कारण तो फोटो बघितल्यानंतर आणि आता मग म्हणजे मी काही अशा वस्तू वगैरे, सिरम वगैरे ह्या गोष्टी अप्लाय करून नाही असा चेहऱ्यामध्ये बदल झालेला. तो बदल तसा नाही बदल झालेला, पण हा बदल जो आहे तो नॅचरली होता. पण आता मी कुठेतरी सिरम वगैरे यूज करायला लागले, ज्या टायमानंतर मी रील्स वगैरे बनवायला लागले त्याच्यानंतर मी सिरम वगैरे यूज करायला लागले. नाहीतर तोपर्यंत तर काहीच नव्हते यूज करत. तोपर्यंत मी हळद, बेसन, मध, कॉफी हेच लावत होते. आता कुठेतरी थोडंफार 3-4 महिने, 3 महिने झाले असतील मी प्रोडक्ट्स यूज करायला लागले, त्या आधी नाही. कारण त्याआधी मम्मी सांगायची की आपली त्वचा बेबी स्किन असते जोपर्यंत आपण 20 वर्षाचा असतो तोपर्यंत. तर त्याच्यानंतर मम्मीने मला दिली परमिशन की चल कर यूज, काय प्रॉब्लेम नाही. बरंच बघा आता अप्लाय झालेलं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला लगेच फरक दिसायला लागला असेल. हे पॅक लावून ठेवायचं. आता मी तुम्हाला चेहरा दाखवते. मगाच्या चेहऱ्यामध्ये आणि आताच्या चेहऱ्यामध्ये तुम्ही बदल पाहू शकता. आता फायनली माझं सगळं काम आवरून झालंय, आता फक्त झोपायचं बाकी आहे. पण त्याआधी पण मी काय करते ते सांगते. बऱ्यापैकी माझे लिप्स जे आहेत ते डार्क आहेत थोडे. एक मिनिट लाईट टाकते, तिकडंच आहे रुमाल. बऱ्यापैकी माझे जे लिप्स आहेत ना ते जरा डार्क ह्याचे आहेत, डार्क टोनचे आहेत. तर मी आता सध्या तरी काही यूज करत नाही आहे लिप्ससाठी. फक्त एक गोष्ट करत जा, रुमाल थोडासा ओला करून घेत जा पाण्याने. हे बघा पाण्याने थोडासा रुमाल ओला करून घेत जा आणि त्यानंतर लिप्सवरून ते थोडं फिरवायचं व्यवस्थित. जास्त पण रफ नाही करायचं, नाजूक असतात होठ पण. त्यानंतर ते लिप्सवरून फिरवल्यानंतर एवढं फिरवते पण तरी पण बोलते, बघितलं का? आत्ताच बोलायला एवढा त्रास होत होता पण तरीही बोलते. फिरवला त्यानंतर रुमाल इथे वाळत घालते, सुकायला ठेवते म्हणजे. आणि तुमच्याकडे जर तुम्ही जर काही यूज करत असाल लिप केअर वगैरे ते अप्लाय करू शकता. पण मी सध्या तरी पेट्रोलियम जेली यूज करते. म्हणजे लिप केअर पण यूज करते मी, पण सध्या मी पेट्रोलियम जेलीवरच जास्त हे केलंय फोकस. हे बघा कधी कधी स्वस्त वस्तू पण खूप छान काम करते. आता माझा चेहरा आणि माझे लिप्स दोन्हीही चमकत असतील काय माहिती. पण हे ज्या टायमाला आपण अप्लाय करतो ना सिरम वगैरे, त्यानंतर असं हे आता आरशात चेहरा बघत होते, आता दोन्हीकडे माझा चेहरा चमकताना दिसत असेल. आवडला तुम्हाला चेहरा? बरं आता मीच आवडतीये तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून टाका की. सबस्क्राईब करायचे पैसे लागत नाही, जसं की मी नेहमीच बोलत असते. आता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या एका स्माईलसाठी.